नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, घरं आणि शेतीविषयक शर्तभंग नियमितीकरणाचे महसूल मंत्र्यांचे असणारे अधिकार आता जिल्हाधिकाऱ्यांना सोपवण्याचा ऐतिहासिक निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे आणि याबाबतचं राजपत्र देखील जारी करण्यात आले. या निर्णयामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेकदा शर्तभंगाच्या अतिशय जुजबी प्रकरणामध्ये मंत्रालय गाठावं लागायचं. यासाठी वेळ, पैसा खर्च व्हायचा. सर्वसामान्य जनतेला होणारा हा त्रास लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी 10 लाखापर्यंत दंड असलेली शर्तभंगाची प्रकरणं जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच 20 लाखांपर्यंत असलेली प्रकरणं विभागीय आयुक्ताकडे निकाली काढण्यासाठी सोपवली आहेत. या अधिकाऱ्यांच्या कार्यकक्षेबाहेरील प्रकरणांचे निर्णय मंत्रालय स्तरावरती घेतले जातील, असं प्रसिद्ध झालेल्या राजपत्रामध्ये नमूद करण्यात आलं. राज्यभरामध्ये शर्तभंगाची प्रकरणं वाढत असल्यानं अशा प्रकरणांच्या कायदेशीर निवाड्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमध्ये विधी आणि न्याय विभागाच्या निर्देशानुसार विधिमंडळाच्या गेल्या अधिवेशनामध्ये बदल करण्यात आले. त्यानंतर शुक्रवारी याबाबतचं राजपत्र जारी करण्यात आलं. ज्या नागरिकांचे व्यवहार तांत्रिक अडचणींमुळे अडकले होते, आता त्यांना दिलासा मिळणार आहे. हा निर्णय घेण्यापूर्वी जनतेशी चर्चा करण्यात आली. या संदर्भातील निवेदन सरकारकडे पाठवण्यात आलं. नागरिकांना छोट्या छोट्या प्रकरणांसाठी मंत्रालयामध्ये येण्याची गरज भासू नये, हा यामागचा उद्देश आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं आतापर्यंत शासनानं कब्जे हक्कानं किंवा भाडेपट्ट्यानं दिलेल्या जमिनींच्या बाबतीमध्ये होणारे शर्तभंग नियमित करण्यासाठी कुठलीही स्पष्ट कायदेशीर तरतूद नव्हती. हे काम केवळ शासकीय परिपत्रकांच्या आधारेच केलं जात होतं. मात्र या प्रक्रियेला कायदेशीर आधार नसल्यामुळे अनेक प्रकरणं न्यायप्रविष्ट होती किंवा प्रलंबित राहत होती. ही उणीव आता दूर झालेली आहे. तर मग मित्रांनो, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा हा निर्णय तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.